आजचा अभंग या अभंगाचा भावार्थ पहिले पाहिला जातो किंवा पाहिलं जावं याचं कारण असं आहे की कधी कधी असं असतंय वेळेवर 2 तासाची मर्यादा असते कीर्तनाला आणि मिळतोय फक्त पाऊण तास. मग सोंग जे असताना रात्र लहान त्याच्यामुळे सोंग रंगवावे लागतात तेवढ्या काळात. त्यामुळे भावार्थ आपल्या जन उद्धारासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे आणि जन उद्धारासाठीच वाङ्मय संतांचं निर्माण झालेलं आहे. पण भगवंताने संतांच्या रूपात अवतार घेतला कशासाठी तर वाढावया सुख भक्ती भाव धर्म अवतारामा धराया कारण उद्धाराय जन जड जीव. आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे देवाला हे लक्षात आलेले आहे की जनात आणि जीवाचं मानसशास्त्र संतांना कळालेलं आहे आणि म्हणून ही जबाबदारी संतांवर टाकली. मग आमच्यासाठी वाङ्मय निर्माण केलेला आहे. संत जरी देहाने निघून गेले असले तरी या वाङ्मय रूपाने अजरामर झालेले आहे आणि अजरामर झालेले असे संत त्यांच्या वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर आपलं जीवन कल्याणमय होणार आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. मग आपण त्यांचा अभंग जो गेलेला आहे वाङ्मय मधला त्यांचा असे भावार्थ पाहून घेऊ म्हणजे एखादा चरण सुटायचा राहिला तर त्याचा सारांश रीतीने आपल्याला अर्थ कळेल. या ठिकाणी निळोबाई आहे ज्यांचे शिष्य आहेत निळोबाई ज्यांचे शिष्य आहेत त्याने नामाने काय केलं याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा सगुण व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा उंटली धावा कृष्णेची. माझे गुरु नामाने काय झालंय तनु मानवी दिव्य रूपीची केली न त्या गीता ती दिवे लोकास नेली ज्याने पूजिले आगरे पांडुरंगे विमानस्थ प्रयाण केले शिष्य निळोबा म्हणतात 350 वर्षाच्या पूर्वी विमान आलं होतं. राईट बंधूंनी विमानाची शोध लावला तर 200 वर्ष त्यावेळेला कुठे विमानं होती म्हणून कलेच्या काळामध्ये आत्महत्या वर्ष त्यावेळेला विमानात जाण्यासाठी सगळ्यांना बोलावलं पण पाहिलं तर विमान माहीतच नाही. आपल्याला तरी माहित आहे कोणी बसलेत की नाही बसलेत काय माहित नाही. आम्ही गेलेलो ऐकलेला मागच्या महिन्यामध्ये महाराज बरोबर. पण त्यावेळेला विमान ही कल्पना सुद्धा महाराजांना येड लागलंय. कोणी बरोबर आलं नाही महाराज गावातले आले नाही. होळी होती दशमीला देव आले होते एकादशीला राहिले पौर्णिमेच्या दिवशी राहिले म्हणले होळीला पोळी लावायचे जरा पोळी खाऊन बघू मग जाऊया. त्याच्यानंतर पोळीला दुसरा दिवस उजवला कोणी आले नाही म्हणता काय यांच्या मागे लागता विमान कोणी पाहिलंय का आणि पडलं बिडलं जीव गेला कशाला उगीच कोणी नाही आले महाराज. मग तारकरांना विचारलं तुम्ही येताय का तेही कोणी आले नाही सोडवायला तरी या. मग घरच्यांना विचारलं तेही नाही. हक्काचा माणूस कोण महाराज. भांडण झालं तर आपण कोणावर राग काढतोय. हक्काचा माणूस कोण धर्मपत्नी. अरे म्हटलं काय झालं तू तरी चल. ती म्हणते आले असते मग काय प्रॉब्लेम आले असते म्हैस गाभण आहे ना मग तिचं कोण बघेल विठ्ठल. सांगायचं त्या वेळेला विमानामध्ये गेले ते निळोबाई म्हणतात ज्या नामाने माझ्या गुरुचं सध्या वैकुंठाला गेले इहलोकीचा आणि संत प्राप्त झालं त्या नामाचा महिमा निळोबाई आपल्याला सांगतात. नामे तरले पातके मुक्त केले मृत्यूलोके. या जगामध्ये या विश्वामध्ये पृथ्वी तलावर नाम श्रेष्ठ आहे इतर सर्व साधनांपेक्षा. आणि हा नामाने काय केलेला आहे पातकी तारलेले आहेत. पातकी अधर्म कर्म निषिद्ध कर्म करतात त्यांना पातकी म्हटलेलं आहे.
वेदशास्त्र म्हणते. सत्कर्म सत्संग करणारे सज्जन आहेत आणि अधर्म निषिद्ध कर्म करण्याचे करू नये. वेदशास्त्राने सांगितलंय ते करू नये, त्यांना पातकी म्हणतात. अनादि विश्व ठाव नियंता ईश्वराव चावडी न्यायान्याय निवडी वेद. वेदाने सांगितलेलं आहे निषिद्ध कर्म करणारे अधर्म करणारे पापी आहे. चावडी, चावडी शब्द माऊलींच्या ओवीत आलेला बरं, तेव्हापासून चावडी आहे. आता चावड्या गेल्या, आता कचेऱ्या गेल्या, आता कोर्ट आलंय आणि पोलीस स्टेशन आलंय. चावडी न्याय अन्याय निवडी वेद. वेदी अन्याय घडे निरायण भोगी दंडे. निरायण म्हणजे पापाला जाता येते, निरायण भोगी दंडे. आणि न्यायी तो सुरवाडे स्वर्गी चढे माऊली म्हणतात. आणि म्हणून असे अधर्म करणारे पापी आहेत त्यांचा उद्धार नामाने होतो असो निळोबा या ठिकाणी म्हणतात. नामे काढले पातके मुक्त केले मृत्यूलोके. या मृत्यूलोकामध्ये मुक्त झालेले आहेत. मग असे कोण बोलतात निळोबा बोलतात आमच्यावर विश्वास नसेल. संतांवर सगळ्यांचाच विश्वास नसतो, काही ठेवतात काही नाही ठेवत. पण मी सांगतो काय ऐसे बोलिले वाल्मिकी महाभारतीय साधिक. लाखो वर्षापूर्वीच वाल्मिक ऋषी होऊन गेले ज्याने शतकोटी रामायण केलं. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 10,000 वर्ष अगोदर किती. आणि त्यांचा काळ आहे कृतयुग. कृतयुगाचा शेवटचा काळ आणि त्रेतायुगाचा प्रारंभ. मग प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे शतकोटी रामायण केलंय. म्हणजे शतकोटी वाङ्मय करण्याचा पहिला मान कोणाला मिळालाय वाल्मिक ऋषींना मिळालाय. पुढे काय म्हणतात ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासादिक. व्यासादिक कोणत्या काळातले आहेत त्रेतातले नाही, ते द्वापारातले. व्यास द्वापायुगातले म्हणजे 5,000 वर्षापूर्वी. 5,127 वर्ष संपली, द्वापर काळ संपून. बरोबर आहे. मग 5,000 वर्षापूर्वीचे लाखो वर्षापूर्वीचे वाल्मिक ऋषी आणि व्यासजी हेच म्हणताय. काय म्हणताय नामे तरले पातके मुक्त केले मृत्यूलोकी. या व्यासांचं शतकोटी रामायण करण्याचा मान दुसऱ्या व्यासांना मिळालेला. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकाक्षरम पुंसानाम महापातक नाशनम. एक एक अक्षर एवढं मोठं त्या वाङ्मयामध्ये काय आहे ताकद आहे आणि ते नामाचं आहे. तिसऱ्या चरणामध्ये निलोबाराय म्हणतात कलियुगी हरिकीर्तन. कलियुगी हरिकीर्तन करिता तरले अधमजन. कलियुगामध्ये निलोबा जन्माला आले, कलियुगामध्ये आपण जन्माला आलो. पण लाखो वर्षापूर्वी त्रेता कृत त्रेता आणि द्वापारयुगातला नाही तर कलियुगामध्ये त्या नामाचा लाखो वर्षापूर्वीचा प्रभाव होता. द्वापारयुगामध्ये जो प्रभाव होता कलियुगामध्ये तेच आहे. म्हणजे नाम कालत्रय बदलला नाही, नामाचा प्रभाव बदलले. निलोबाराय सांगतात कलियुगी हरिकीर्तन करिता तरले अधमजन. चौथ्या चरणामध्ये असं म्हणताय निळा म्हणे असंख्यात हरीच्या नामे झाले संत. म्हणजे नाम हा केवळ पापेंना मुक्त करत नाही, नाम हा काय करतो संत निर्माण करण्याचं प्रोडक्शन मशीन आहे. विठ्ठल